नमस्कार, पूजास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल असं कापा टरबूज, बिया काढायची गरज नाही। तर चला कसं कापायचं टरबूज आपण बघून घेऊया। तर इथे मी मोठ्या आकाराचं असं टरबूज घेतलेलं आहे। हे आधी आपण मधोमध असं कापून घेणार आहे। तर प्रत्येकाची टरबूज कापायची पद्धत ही वेगवेगळी असते। तर माझ्या पद्धतीने असं तुम्ही टरबूज कट करून बघा, 100% ही प्रोसेस तुम्हाला आवडेल आणि बिया काढायची तर अजिबात गरज पडणार नाही। ती कशी काय चला मग बघूया। टरबूज असं अर्धा कापून घेतल्यानंतर एका चमचेच्या साहाय्याने मी असं गोल आकारात टरबूजाचा गर काढून घेणार आहे। या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघत असाल। तर या पद्धतीने असा छोटा छोटा गर मी असा सगळा काढून घेणार आहे। तर तुम्हाला कसा तुमच्या पद्धती कशा असतात या मला कमेंट मध्ये नक्की सांगा। कोणी कोणी काय करतं, खाफा करतं असा आणि मग त्यानंतर सुरीना बिया काढता। पण त्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने असा गर जर काढला तर खायला पण एकदम सोपं आणि तुमचा हात न भरता तुम्ही टरबूज खाऊ शकता किंवा बीला हात न लावता, टरबूजाला हात न लावता तुम्ही टरबूज खाऊ शकता। तर बघू शकता मी पूर्ण असा टरबूजातला गर सगळा काढून घेतला आहे। आता जो गर काढला आहे ना तो आपल्याला एकदम अशा आपण बटाट्याच्या फोडी करतो ना भाजीसाठी, त्या आकाराच्या आपल्याला बटाट्याच्या फोडी सारख्या आकारात काप करून घ्यायचा आहे। आकार आपल्याला का द्यायचा आहे, कारण आपण जेव्हा छोटे छोटे पीसेस करतो ना, तुकडे करतो ना या टरबूजाच्या गराचे, तेव्हा बिया पूर्णपणे उघड्या होत्या म्हणजे पूर्णपणे आपल्याला डोळ्यासमोर त्या दिसू लागतात आणि मध्ये जो गरात बी लपलेली असते ती सुद्धा बाहेर दिसू लागते आपल्याला। तर अशा वेळेस लगेच त्या बिया सुरीने साईडला ऑटोमॅटिक होतात आणि जी आतमध्ये असते ना या पद्धतीने तर ती आपल्याला लगेच सुरीने साईडला करता येते। आणि ह्या अशा पद्धत वापरून मी सगळ्या गराच्या फोडी अशा करून घेतल्या आहे आणि बिया ऑटोमॅटिक सेपरेट झालेल्या आहे। तुम्ही बघू शकता म्हणजे वरचे वर बिया आपल्या आलेल्या आहे। बिया काढायची अजिबात, आपण जेव्हा टरबूजाच्या मोठ्या मोठ्या फोडी करतो ना तेव्हा त्या बिया काढायची खूप अडचण येते आपल्याला आणि जर बी लहान मुलांच्या खाण्यात जर गेली तर पोटदुखीचा पण खूप त्रास होतो। त्यापेक्षा तुम्ही ह्या पद्धतीने ही स्ट्रिक वापरून असे छोटे छोटे काप करून अशा बिया सेपरेट करा। रोज खाताना तुमचा नक्की बिया काढायला जो वेळ लागतो ना तो वेळ पण वाचल आणि तुम्ही मूव्हीज बघताना किंवा मोबाईल बघताना सहजपणे एकदम ह्या टरबूजाचा एन्जॉय करू शकता। तर तुम्ही आता बघू शकता सगळ्या मी अशा बिया काढून टाकल्या आहे आणि एका बाउल मध्ये हे काप काढून घेतले आहे। आता आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। मिठाने खूप छान चव येते। तुमच्याकडे जर काळं मीठ असेल तर तुम्ही काळं मीठ पण वापरून घ्या। टरबूजामधला आपण गर काढून घेतला होता, त्या टरबूजाचा जो मोकळा भाग होता तो मी इथे वापरला आहे। आता त्यामध्ये फोडी काढून घेतल्या आहे आणि एक काट्याच्या चमच्याने मी आता ह्या फोडी सर्व करणार आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि पूजास किचनला लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।